जगात भारी कोल्हापुरी. कोल्हापूरचं जे सगळ्यात फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे हे आहे महालक्ष्मीचं मंदिर. हे आपल्याला झूम करून मी दाखवत आहे. इथे ऑलमोस्ट मंथली जर म्हटलं तुम्ही हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. आणि कोल्हापूरला एक चांगलं टुरिस्ट अट्रॅक्शन बनवायचं असेल तर त्याच्यावर एरियाही चांगला पाहिजे. पण आपण रोडची इथली अवस्था बघितली, हा महालक्ष्मी एरिया ज्याच्यावर कोल्हापूरची बऱ्यापैकी इकॉनॉमी टुरिस्टच्या येण्या जाण्यावरती काय, तिथले रोड जर तुम्ही बघितले तर हा इतका सुंदर रोड यांनी या महालक्ष्मी मंदिराच्या शेजारी ठेवला आहे. आणि हा रोड मी ऑलमोस्ट एक 5 ते 6 महिन्यापासून बघत आहे. या रोडचं पॅचवर्क चालू असतं, परत पॅचवर्कची खडी उखडते, खडी रोडवरती येते आणि रोडवरती परत रोडचे असे हाल होतात. इकडे या साईडला हा बघितला, हा रोड पूर्ण असा पॅचवर्कमध्येच बनलेला आहे. तर मला ह्या गोष्टी कळतच नाही आहेत की कोल्हापूरकर आत्तापर्यंत आपले तोंड बंद करून शांत का बसले आहेत, का या गोष्टींसाठी कुणाकडे न्याय मागत नाही. हा रोडचा असे जर रोड असतील तर तुम्ही विचार करा, आपण यंग आहोत पण आपले आई वडील, आपले काका काकू जे म्हातारे आहेत, जे या टू व्हीलर मिडल क्लास जी लोकं आहेत ज्यांना कार अफोर्ड होत नाही, जी लोकं या रोडवरून टू व्हीलरनी ट्रॅव्हल करतात, त्यांच्यासाठी हा किती त्रासदायक असेल रोड. याच्यासाठी माझा कोल्हापूरकरांना सलाम.